पोलिसांनी काय प्राथमिक माहिती दिलेली आहे, पोलिसांनी काय ब्रीफिंग केलं? परवा सकाळी 6 वाजता स्वारगेटला जी घटना घडली त्या बाबतीतली सगळी माहिती घेण्याकरता आज मी इथे आलो होतो. जागेवरती देखील मी सगळी पाहणी आज केली. एकंदरीत 6 वाजता ही घटना घडली. फिर्याद ही जवळपास 9च्या सुमारास ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच पोलिसांकडनं ज्या कारवाई करणं आवश्यक होतं त्या कारवाईला लगेचच त्यांनी सुरुवात केली. आरोपी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं, सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं. इमिडिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं. अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तसं त्याला फॉलो देखील केलं गेलंय. आणि मी डिटेल्स देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत. त्याचं लोकेशन, संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे आहे. तिथे देखील जवळपास 8 टीम्स ह्या पोलिसांमार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल. एक असा गैरसमज तयार केला जातोय की घटना परवा सकाळी 6 वाजता घडली आणि मग ती कालपर्यंत का कळवली गेली नाही किंवा ती माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही. तर या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही फिर्याद आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच आपण आरोपीला आयडेंटिफाय केलं आणि आरोपी अलर्ट होऊ नये ह्यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये याची आपण पोलिसांमार्फत दक्षता घेतली गेली, जी अत्यंत गरजेची होती. आणि जर का त्वरितच ही बातमी जर का बाहेर पडली असती तर कदाचित आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन मिळालेलं आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी जो आहे तो अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून जाण्याची शक्यता जास्त होती. आणि म्हणून ही घटना लपवण्याचा प्रयत्न हा झालेला नाही, फक्त गुप्तता ही पाळली गेलेली आहे कारण ती गरजेची होती. एकंदरीत ब्रीफिंग घेतल्याच्या नंतर आरोपी हा लवकरच पकडला जाईल. आणि पुणे शहराच्या बाबतीमध्ये शेवटी ही जी घटना घडलेली आहे ती एसटी स्टँडच्या आवारामध्ये ही घटना घडलेली आहे. तिथे पोलिसांमार्फत त्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत किती वेळा गस्त घातली गेली ह्याची देखील माहिती मी घेतली. तर रात्री 1:30 वाजता तिथले पीआय आहेत ते स्वतः सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील दिसत आहेत. ते स्वतः तिथे रात्री 1:30 वाजता एसटी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत, तिथे पाहणी करून गेलेले आहेत. पुन्हा रात्री 3 वाजता, 3-3:15 वाजता देखील पीआय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत, त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत. म्हणजे पोलिसांकडनं कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा काही विषय नव्हता. घटनेच्या 5 तासाच्या अंतरामध्ये 2 वेळा तिथे पीआय स्वतः तिथे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे राहून आणि फेरी मारून गेले होते. जो आरोपी आहे तो आरोपी त्याच्यावरती लहान स्वरूपात म्हणजे चोरी आणि असे काही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत, परंतु ते ग्रामीण भागामध्ये आहेत. एक आपल्याकडे सिस्टम आहे की पुणे शहरामध्ये जे आरोपी असतात त्यांचा रेकॉर्ड आपल्या पोलिसांकडे असतो आणि ह्या आरोपींना डेली त्यांच्याकडे आपण संपर्क साधत असतो वेगवेगळ्या माध्यमातून. तर त्या दिवशी जवळपास 250 पेक्षाही जास्त आरोपींवरती लक्ष सर्व्हेलन्सच्या माध्यमातून किंवा थेट संपर्क माध्यमातून आपण ठेवलेलं होतं. दिवसाला जवळपास 1000 पेक्षा जास्त आरोपींवरती आपण लक्ष ठेवून असतो. त्यांचा रेकॉर्ड हा शहरामध्ये आपल्याकडे आहे. जे आरोपी ग्रामीण भागामधनं शहराकडे येत असतात त्यांचा रेकॉर्ड हा शहराकडे नसतो. नक्कीच त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण काम करतोय. आणि विशेषतः पुणे शहरामध्ये सीसीटीव्हीचं सर्व्हेलन्स हे अजून कडक करण्यासाठी किंवा अजून त्याचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही दिवसांपूर्वी जवळपास 437 कोटीचा एक प्रकल्प मंजूर केलेला आहे.
त्याच्यामध्ये महत्वाचं फेशियल रेकग्निशन असलेले सीसीटीव्ही देखील आपण इन्स्टॉल करतोय, जेणेकरून एखादा आरोपी जर का कुठे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला तो लगेच आयडेंटिफाय होईल, पोलिसांना त्याचा अलर्ट येईल आणि पोलीस त्या ठिकाणी अलर्ट होतील. एकंदरीत बघा, शेवटी सुधारणेला नक्कीच स्कोप असतो, परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून खास करून आता एआयचं इंट्रोडक्शन आपण आपल्या विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण आणलेलं आहे आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत, सीसीटीव्हीच्या सर्व्हेलन्सच्या बाबतीमध्ये अजून आपण ती यंत्रणा आपण सुरळीत करतोय. परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित त्याचे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं. परंतु अन्य जी डिटेल आहे, जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्याला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर या घटनेबद्दल आधीही पोलिसांना पत्र दिलेलं होतं परिवहन महाविभागाकडून की तिथं सुरक्षा द्या, पण पोलिसांनी कर्मचारी नाही असं सांगितलं आणि सुरक्षा दिली नाही. 22 तारखेचं ते पत्र आहे. नाही, त्याला कसं आहे, शेवटी एसटी महामंडळामार्फत प्रायव्हेट सिक्युरिटीज ह्या एसटीच्या आवारामध्ये हायर केलेल्या आहेत आणि प्रायव्हेट सिक्युरिटीच्या माध्यमातून शेवटी त्यांना त्या आवाराची सुरक्षा त्यांनी बघायची आहे. एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये नक्कीच आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी मला वाटतं आढावा बैठक देखील घेतलेली आहे आणि संबंधित जे काही पुढची ऍक्शन आहे तिथे घेतील, त्याबद्दल मी काय बोलू शकणार नाही. परंतु पोलिसांमार्फत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1:30 वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते, 3 वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते. म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडनं कुठलंही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला 10-15 लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आला नाही. त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला. म्हणून मला वाटतं एसटी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे, जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटीने नक्कीच चुका केलेल्या आहेत. कारण शेवटी बसच्या बाजूलाच चौकी होती, त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोप्या करायला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे. सर, मात्र हे पत्र जे आहे 22 तारखेला दिलेलं आहे. ज्या घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पीआय गेले असतील, मात्र पत्रच 22 तारखेला दिलेलं आहे की खाजगी एजंट तिथे त्रास देतात, तृतीयपंथीयांचा त्रास आहे, गुंडांचा त्रास आहे, तर आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी. 22 तारखेला हे पत्र दिलेलं आहे. त्यानंतर तिथले पीआय असतील किंवा स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं असं राष्ट्रीय परिवहन विभागाचं म्हणणं. जवळपास आता आपण 2024 ते 2025 पर्यंत आपल्या त्या आवारामध्ये म्हणजे आपला जिथे आता घटना घडलेली आहे तिथे जवळपास 7,196 कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत. म्हणजे पोलिसांचं काही तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे लक्ष देणं असं अजिबात नाही. जेव्हा 7,000 कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपात सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. खास करून ट्रॅफिकच्या वगैरे जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोणी गुंड तिथे येऊन बसले किंवा कोणी विनाकाम तिथे येऊन बसले त्याला तिथून बाहेर काढणं, अशा ज्या कारवाया आहेत जिथे आपण पोलिसांचा अलर्टनेस आपण ज्याच्यामधून आपण जज करतो, अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये 7,000 पेक्षा जास्त झाल्यात. मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत 4,500 तिथे कारवाया आपण केलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत. आता ह्या कारवाया इथे कागदावरती किंवा जागेवरती आपल्याला होताना दिसल्या नसत्या. कागदावर बरंच काही असतं, नाही, ज्या कारवाया या प्रत्यक्षात झालेल्या आहेत त्याच आपण कागदावरती. पोलिसिंग दिसत नाही. गस्त घालताना नेमकं काय बघितलं पाहिजे काय नाही, गाडीतनच फक्त गस्त घातली जाते. नाही, सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे जे आहेत ते पीआय स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसत आहेत की स्वतः मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेला आहे. 50 तासापेक्षा अधिक जास्तीचा कालावधी उरलाय. पोलीस काम करतात त्यावर प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र आरोपी 50 तासाहून अधिक झाला तरी सापडला नाहीये. 11पेक्षा जास्त गुन्हा शाखा असेल, पुणे पोलीस असेल, आरोपीला ट्रॅक केलं जाते, लवकरच तो आपल्या ताब्यामध्ये येईल. Manager, the Transport Ministry as well as the police, it is mentioned that these private agents as well as other miscreant people, including antisocial elements, they are harassing people. They are also forcing them to
take private buses, they are also touching the elderly people as well as children. How do you look at this? Because the actions were not initiated. You are mentioning that there were patrolling which was done, but on ground it's nothing. I need to see that letter with what intention that letter was issued. And I think if the depot manager had issued the letter, he should have made sure that the private security which was there, it was working, it was his duty because the depot is under him. And he should have been alert with the security. If the security was not there, the CCTV which is footage which are showing us, that police chowki was right beside the bus. And the depot manager should have been alert about this, that his security which is working under him, if it was not there, he should have made sure, he should have contacted that security agency and made sure that security is being fulfilled there. But he did not do it. He wrote letter. He is blaming the depot manager. He has written the letter asking for help for complaint as well as everything. I think police has taken enough action. Whatever is in the control of police, the police has taken enough action. The incident which has happened, that has happened inside the stand. And inside the stand, the security is provided by ST Mahamandal. And I think the depot manager should have been more alert. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार या सगळ्या घटनेला जबाबदार एसटी महामंडळ पोलिसांचा कोणताही रोल पोलिसांचा कुठलाही रोल नाही असं म्हणत नाही. पोलिसांनी जेव्हा 3 वाजता गस्त घातली, पोलिसांनी जेव्हा 3 वाजता गस्त घातली, परंतु 24 तास त्या एसटी स्टँडमध्ये सिक्युरिटी पुरवणं हे एसटी महामंडळामार्फत केलं जात आहे. त्यासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी हायर केलेली आहे, त्याला आपण पैसे देतोय. त्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी ही व्यवस्थित नाही ठेवली गेली, जी जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे ना. आणि म्हणून मला वाटतं जर का सिक्युरिटी तिथे येत नाहीये, एक पत्र व्यवहार करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. एक प्रायव्हेट एजन्सी हायर केलेली असताना ते प्रायव्हेट एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी चे लोक आहेत की नाही, त्याची ड्युटी करतायत आहेत की नाही